अमेरिकेने इराणच्या आण्विक कार्यक्रमांशी संबंधित 3 ठिकाणांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः हे जाहीर केलं. इराणमधील फोर्डो, नतान्स आणि इस्फहान या ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यात संपूर्ण गोष्टी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. इराणच्या आण्विक ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यादरम्यान इस्रायलने अमेरिकेबरोबर संपूर्ण समन्वय ठेवला होता. रॉयटर्स या वृत्तसंस्थे माहितीनुसार इस्रायलची सरकारी प्रसार संस्था केन बरोबर बोलत असताना एक इस्रायली अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की इराणवर अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात B-2 बॉम्बचा समावेश आहे. दरम्यान यापूर्वी अमेरिकेने US B-2 स्टेल्थ बॉम्बर्सना ग्वाम बेटावर पाठवलं असल्याच्या काही बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर अमेरिका इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांचा वापर करू शकतो असं अंदाज वर्तवले जात होते. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे की इराणच्या फोर्डो, नतान्स आणि इस्फहानसह इराणच्या 3 अणु ठिकाणांवर आम्ही यशस्वी हल्ले केले आहेत. आमची सर्व विमाने आता इराणच्या हद्दीबाहेर आहेत. ट्रम्प यांनी पुढे असंही म्हटलं की फोर्डोवर बॉम्ब टाकण्यात आले असून सर्व विमाने सुरक्षितपणे अमेरिकेत परत येत आहेत. अमेरिकेच्या सैनिकांचे अभिनंदन. अशी कारवाई करू शकेल अशी जगात दुसरी कोणतीही लष्करी शक्ती नाही. आता शांततेचा काळ आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणमधील लष्कराच्या या यशस्वी मोहिमेकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित करत ही माहिती दिली. जगभर तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी ऊर्जा क्षेत्राशी संबंधित बाजार उघडतील तेव्हा आशियातील तेलाच्या किमती वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. क्रिस्टॉल एनर्जीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कॅरोल नाखले यांनी माध्यमांना सांगितलं की अमेरिकेच्या एका हल्ल्यामुळे हा संघर्ष एका मोठ्या पातळीवर पोहोचला आहे. अनेकांना असं वाटतं की हल्ल्यामुळे परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते. त्या पुढे म्हणाले की या हल्ल्यामुळे तयार झालेल्या भीती तेलाच्या किमती वाढवण्यास कारणीभूत ठरेल. आता नेमका किती भाववाढ होईल हे सांगता येणार नसलं तरी ही भीती जेवढी जास्त असेल तेवढीच तेलाची किंमत देखील वाढेल. क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये मागच्या महिन्यात 20% वाढ झाली आहे. शुक्रवारी कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत $77.01 एवढी होती. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊन सुद्धा मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तेलाची किंमत कमीच आहे. तुमच्या गाडीत टाकायच्या पेट्रोलपासून ताटात येणाऱ्या अन्नापर्यंत प्रत्येक गोष्टीची किंमत कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असते. डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यानंतर देशाला संबोधून केलेल्या भाषणात फोर्डो, नतान्स आणि इस्फहान या ठिकाणच्या आण्विक ठिकाणांवरील हल्ल्याबद्दल माहिती दिली होती. काही वेळापूर्वीच हल्ले केल्याचं ट्रम्प म्हणाले होते. इराणने आता वाटाघाटी करावी असं आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. त्यांनी तसं केलं नाही तर भविष्यात होणारे हल्ले हे अधिक मोठे असून खूप सोपे असतील असंही ते म्हणाले. त्यांनी या ठिकाणी विनाशकारी काम केलं असताना सर्वांना अनेक वर्षापासून ही नावे ऐकली होती, पण त्या ठिकाणी केलेले हे हल्ले यशस्वी झाल्याचं मी आज जगाला सांगू इच्छितो असंही ट्रम्प यावेळी म्हणाले होते. इराणचे माजी लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांनी हजारो लोकांची हत्या केली असल्याचं ट्रम्प यावेळी म्हणाले आहेत. मी हे होऊ देणार नाही असं खूप आधी ठरवलं होतं असंही ट्रम्प म्हणाले. त्याचबरोबर ट्रम्प यांनी बेल्जियम नेत्याहून यांचं देखील अभिनंदन केलं. इस्रायलला असलेला हा भयावह धोका संपवण्यासाठी एकजुटीने काम केल्याची त्यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अमेरिकेने केलेल्या इराणच्या अणुकेंद्रावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. अमेरिकेने आज इराणच्या विरोधात केलेल्या लष्करी कारवाईने मी चिंतित आहे. आधी संवेदनशील असलेल्या त्या भागामध्ये यामुळं तणाव देखील वाढू शकतो. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी हा धोका आहे अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे. हा संघर्ष वेगाने नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह हा परिसर आणि संपूर्ण जगाला फटका बसू शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे. गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांना परिस्थिती आणखी बिघडण्यापासून वाचवण्यासाठी एक UN चार्टर्स तसंच आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करण्याची विनंती केली आहे. या संकटावर काहीही तोडगा नाही. वाटाघाटी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आणि शांतता हीच एकमेव आशा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जगभर सुरू असलेल्या या तणावामुळे हे तिसऱ्या महायुद्धाचं लक्षण आहे की काय अशी चिंता सगळ्यांना पडू लागली आहे. यामुळे आता पुढं काय होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, हे तिसऱ्या महायुद्धाचे लक्षणं आहेत का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.